विधानसभेचे जी आहे तयारी सगळीकडे सुरू आहे. तुम्ही महायुतीसोबत जाणार आहात की महाविकास आघाडीसोबत जाणार आहात? महाशक्ती स्वतंत्र तुम्ही लढणार आणि किती जागांवर तुम्ही लढणार 288 आणि कधीपर्यंत जाहीर करणार आहे? जागा आता जाहीर करू ना. उद्या आमची संभाजीनगरला बैठक आहे. बैठक झाल्यानंतर समोरची आता रचना करू कशा पद्धतीने समोर जाता येईल. आता घडामोडी बघतो, कालच अमित शहा आले आहेत, महाराष्ट्र दौऱ्यावर आहे, आज पण आहे, कसं बघताय? त्यात काय नवल आहे? विदर्भात त्यांनी लोकसभेत तसाच निर्धार केला होता, सक्सेस झाले नाही. महाराष्ट्र आहे ना, गुजरात थोडा आहे. हेतू चांगला असेल तर काही हरकत नाही. का चांगल्या हेतूसाठी नियम तर कधी कधी त्यात काय विशेष आहे. अशा कितीक जागा बडकवल्या काँग्रेसवाल्यांनी, भाजपवाल्यांनी पण. कधीपर्यंत फायनल करणार तुम्ही 228 जागा? 288 जागेची लिस्ट आता इतक्या लवकर काही फायनल होणार नाही. पण मला असं वाटतं का उद्याची बैठक झाल्यावर समोरचं आम्ही सांगू कशा पद्धतीने. काल अमित शहानी बैठक घेतली आणि निशाण 45चा फॉर्म्युला महायुतीसाठी दिलेला आहे आणि त्यात तुमची देखील जागा आहे. आमची महाशक्ती आहे, युती नाही ना आघाडी नाही. सरकार हम बनाएंगे. काल संजय राऊत असं बोलले आहे की एकनाथ शिंदे यांचं एन्काउंटर लवकरच जनता करणार आहे. संजय राऊत ते आता आकाशवाणी केंद्र आहे शिवसेनेचं, त्यांना रोज बोलावं लागतं, त्याच्यानं ते बोलत राहतात काहीतरी. अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरून जे आहे ते आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेला आहे. विरोधक टीका करताना सरकारकडून त्यांना भितोंडी साफ म्हणतात. कुणाला? अक्षय शिंदेवरून सरकार आणि विरोधक दोघांमध्ये एकामेकांवर टीका सुरू आहे. सरकार कडून त्यांना विरोधकांना भितोंडी साफ म्हटलं जातं, तर विरोधक या सगळ्या एन्काउंटरवर संशय आहे. मला त्याच्यातली काही कल्पना नाही आहे. तुम्ही कसं बघताय? एन्काउंटर झालेला आहे अक्षय शिंदे, काय म्हण कधी 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 झालेलं आहे 2 दिवस झाले. मला कल्पना नाही. आम्ही इथं शेती खेड्यात राहतो, गावखेड्यात, टी व्ही पाहतच नाही. हां, बदलापूर एन्काउंटर प्रकरणानंतर काल ट्विटरवर एक ट्रेंड चालला, हॅशटॅग देवाभाऊचा न्याय, त्यावरती देवेंद्र फडणवीस यांचे सिंगमचे पोस्टर वगैरे ट्रेंड चालला. अरे पोलीस स्टेशनमध्ये जर जाऊन पाहिले ना, 75% ठाणेदार हे बगर पैशात कामच करत नाही या राज्यात. महाराष्ट्र सोडा, नागपूरचे जरी आपण पोलीस जर पाहिले तर किती लोकांना त्रास आहे, कशा पद्धतीनं त्याच्यावर कारवाई होते, याचं तर खरं तर एखाद्यानं PhD करावं. कुठं वचक आहे? कुठल्या मंत्र्याचा वचक आहे महाराष्ट्रात? कुठलं खातं सांगा मला कधी अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकाला न्याय देणारं आहे असं एखादं खातं सांगा. काल मला मॅसेज आहे, एका अपंगाकडून 2000 रुपये 200 रुपये ते चारित्र्याचा दाखला मिळवासाठी 100 रुपये पण पोलीस घेतात. 75% 25% जे चांगले आहे ते बिचारे बाहेर फेकले गेले. जे करप्ट आहे त्यांना व्यवस्थित पोस्ट दिल्या गेल्या राज्यामध्ये. तर ते आम्ही नाही ठरवणार. ते इतर मोठ्या लोकांसोबत बोलण्याचं काम राजू शेट्टी आणि संभाजीराजे करेल. मी ग्राउंडवरचं काम पाहिलं. आज अमित शहा कोल्हापुरात आहे आणि राजू शेट्टी काळे झेंडे दाखवणार असताना पोलिसांनी त्यांना नोटीस दिलेली, आंदोलन करू देणार नाही. मला असं वाटतं का पोलीस त्यांचं बळ वापरावर, आम्ही आमचं बळ वापरू. तुम्ही सहमत आहे काळे झेंडे दाखवायलाच पाहिजे. इथं सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, तुमच्या दुधाला भाव नाही. लाडकी बहीण देतोय आपण, लाडका कर्तबगार भावाचं काय, कर्तबगार बहिणीचं काय, त्याच्यासाठी काय आपण करतोय. ठीक आहे.